आज उपस्थित आदिवासी भाऊ बहीण, सामान्य व्यासपीठ, सर्वांना नमस्कार। आपण सर्वांनी 48 दिवसापासून जे आंदोलन लावलं आहे हे पावसात, खरं मला वाटतं एक प्रशंसा करण्यासारखं आहे की तुम्ही म्हणजे आपण सर्व आदिवासी समाज म्हणून कसं एक विषयाला धरून बसू शकतो आणि सरकारला भाग पाडण्यासाठी आपण आंदोलन करू शकतो, हे फार मोठं उदाहरण आहे। म्हणून निश्चितपणे आपल्या सर्वांची पहिली मी प्रशंसा करतो। आणि हे खरं आहे की ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टची भरती चालली आहे, मी तर राजकीय भाषण करत नाही, अजून शिकलो नाही राजकीय भाषण, पण मी आपला डायरेक्ट संवाद साधतो इथे। ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती होते आहे, एक एजन्सीला देऊन, प्रायव्हेट कंपनीला देऊन, हे मला वाटतं पहिल्यांदा नाही आहे। आदिवासी विभागने मागच्या वेळेस पण असंच एक पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट भरती केली होती। आश्रमशाळामध्ये नर्सेसचे पदे होते, ते भरती करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केलं होतं, त्याच्यानेही गोंधळ झालं होतं। आणि आताही हे जे GR काढलंय मे 2025ला आणि ऑगस्टला त्याचं हे झालं, मला तर फायनलाइज केलं गेलं 4 ऑगस्टला, मला एकदम बेकायदेशीर पद्धतीने झालं आहे। आणि निश्चितपणे मागच्या वेळेस पण न्यायालयीन लढाई लढले होते आपण, यावेळीही आपण लढताय। मी आपल्याला आश्वासन देतो की खासदार म्हणून विरोधी पक्षामध्ये असून आपल्याशी पाठीशी उभे आहे आणि निश्चितपणे हे लढा आपण रस्त्यावरती पण तसंच कोर्टात पण आपण लढू आणि मी तुम्हाला साथ देईन, तुम्ही मला मदत करा। मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आज मी राजकीय बोलत नाही, पण सत्ताधारी पक्षातले काही नेते होते, त्यांना मी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी मंत्री महोदयांना, मुख्यमंत्री साहेबांना रिक्वेस्ट करायला पाहिजे की जी आदिवासी सल्लागार समिती असते त्याच्यामध्ये आमदार साहेबांना आमंत्रित केलं जातं, पण खासदारांनाही मला वाटतं स्पेशल गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलं जातं, स्पेशल इन्व्हाइट म्हणून केलं जातं। आम्हाला खासदारांनाही बोलवा, आम्ही त्याच्यावर चर्चा करतो। असे अनेक आदिवासीचे प्रश्न आहे, आपण तिकडे मार्गी लावू, तिकडे चर्चा करू। मुख्यमंत्री साहेबांना कळायला पाहिजे की काय कुठे चुकतं आहे, कुठे पॉलिसी डिसिजन, हे धोरणात्मक जे निर्णय घेतले जात आहे, मला वाटतं तिथेच कुठेतरी मिस्टेक होते, चुका होत आहे। मग त्यासाठी ते सल्लागार समिती तुम्ही लवकर बैठक लावा, तुम्ही कॅबिनेट लावता। सल्लागार समिती संविधानच्या याच्यामध्ये लिहिलं आहे की सल्लागार समिती, आदिवासी सल्लागार समिती वर्षातून 2दा होला पाहिजे। मला वाटतं मागच्या 1 वर्षात कितीदा झाले असेल हे प्रश्न, 5 वर्षात एकदा झाली संत, बरोबर। तर हे एवढं 2दा होला पाहिजे। फक्त सल्लागार समिती आहे, मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात, तर त्यांनी ते अध्यक्षपद स्वीकारून त्या समितीची बैठक घ्यायला पाहिजे आणि त्या बैठकीमध्ये असे विषय घ्यायला पाहिजे। आणि निश्चितपणे मला वाटतं विरोधी पक्ष म्हणून मगरे साहेब आहे, मी आहे, गडचिरोलीचे खासदार आहे, जे असतात आम्ही विरोधी पक्षात आहोत, निश्चितपणे तुमच्या सुद्धा सोबत आहोत। आणि हे आंदोलन मी एवढं सांगतो की फक्त नाशिकपुरतं नाही, तुम्हाला मुंबईपर्यंत घेऊन जावं लागेल, प्रसंग आला, वेळ आला तर मुंबईपर्यंत घेऊन जावं लागेल। सरकारला फक्त आंदोलन करून निवेदन देऊन नाही, त्यांना भाग पाडण्यासाठी तुम्हाला मेहनत करावं लागेल। आणि निश्चितपणे मला वाटतं की आपण जसं रिक्वेस्ट केली आयुक्त मॅडमने इथे स्वीकारायला पाहिजे। आदिवासी समाज आहे, आम्ही इकडे काय